गळा चिरला, मानेसह हातावर 20 वार. महादेव मुंडेच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून अंगावर काटा आणणारी माहिती समोर आलेली आहे. नेमका ह्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कुठली माहिती समोर आलेली आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ. परळीमधील महादेव मुंडे यांच्या हत्येला 20 महिने उलटलेले आहेत, तरी अद्याप ह्या हत्या प्रकरणातील एकाही आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली नसल्याची माहिती देखील आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे. अशातच आता मुंडे यांच्या पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये गुन्हेगारांनी अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट देखील ह्या रिपोर्टमधून आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे. मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील पोलिसांकडून कारवाईला दीर्घाई होत असल्याचा आरोप देखील आता मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. या प्रकरणाचा तपास लवकर नाही केला तर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न केला जाईल असं देखील ह्यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितलेलं आहे. याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडने फोन केला आणि ह्या प्रकरणाचा तपास थांबवल्याचा गंभीर आरोप देखील महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेने देखील केलेला आहे. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केलेली आहे. अशातच आता मुंडेंचा पोस्टमार्टम रिपोर्ट देखील समोर आलेला आहे. रिपोर्टनुसार हल्लेखोरांनी मुंडे यांची हत्या करण्यापूर्वी त्यांचा गळा चिरला, श्वासनलिका कापल्याचं देखील स्पष्ट या रिपोर्टनुसार आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे. शिवाय मुख्य रक्तवाहिन्या देखील कापल्या होत्या. त्यांच्या तोंडावर, मानेवर आणि हातासह इतर ठिकाणी 16 वार देखील करण्यात आल्याचं ह्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. मृत्यूनंतर त्यांचे शरीर पूर्णपणे रक्ताने देखील महाकलं असल्याचं देखील ह्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. महादेव मुंडेंचा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या अंगावर 16 ठिकाणी गंभीर वार केल्याचं उघडकीस आलेलं आहे.